तसं आमचं गडीवर चिन्हगणन झालेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी केवळ चिन्ह लढत आहेत. आता मी ते उद्या सांगतो. आता 3 वाढवून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 9 वर्षांना होत आहेत आणि या 9 वर्षांना होणाऱ्या या निवडणुकीमध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवा झालेल्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा आपण महानगरपालिकेवर फडकवला. तसा जिल्हा परिषद महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 3 पक्ष सज्ज झालेले आहेत. कागद तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाली आणि त्यामध्ये आमचे प्रामुख्यानं 3 या तालुक्यामध्ये गट आहेत. एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझा गट, एक आहे संजय बाबांचा भारतीय जनता पक्षाचा गट आणि समरजित सिंग घाटगे यांचा भारतीय जनता पक्षाचा गट. आता या निवडणुकीमध्ये आम्ही तिघे कसं एकत्र आलो आणि राहिलेल्या मित्राला का घेतलं नाही हा साहजिकच प्रश्न आपण विचारणार. पण आमची जी युती झाली त्यामध्ये कागद तालुक्याचं जे आपण राहिलेलं विकासाचं सर्व काम आणि गोरगरीब सामान्य शेतकरी शेतमजूर यांच्या कल्याणासाठी अतिशय निरपेक्ष भावनेला आम्ही एकत्र आलेलो. आता 3-4 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संजय बाबांचा फार मोठा प्रतिनिधी अनुभव आहे. एकदा ते पंचायत समिती सभापती झाले. 12 वर्ष रामाचं 12 वर्ष संपलं परंतु बाबाकडे तेवढे संपलं नाही. म्हणजे अतिशय या पंचायत समितीच्या माध्यमातून 12 वर्ष त्यांनी अति चांगलं काम सभापती म्हणून केलं आणि मी पंचायत समितीचा सभापती होतो. समरजित सिंग घाटगे हे छत्रपती शाहू कारखान्याच्या निमित्तानं सरकारातून पुढे आलेले आहेत आणि या राजकारणामध्ये गेली 10 वर्ष ते संघर्ष करत आहेत आणि आम्ही तिघांनी एकत्र येऊन जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होते. पंचायत समितीचा सभापती हा महायुतीचा होईल आणि तिघे मिळून आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी आणि या गोरगरिबांच्या उद्धारासाठी प्रयत्न करत आहोत असा विश्वास मी व्यक्त करतो. नरेंद्र बाबा आपलं मनोगत व्यक्त करतील, मग समजदारी करतील आणि मग काही प्रश्नांची उत्तर